जसं की ते पहा, आता एक अर्धा पाऊण तास झालं सिस्टम मी व्हॅक्यूममध्ये होल्ड करून ठेवलेली आहे. व्हॅक्यूम तर काही नाही तुटलेलं, जसं की प्रॉपर व्हॅक्यूम होल्ड झालेलं आहे. आता डायरेक्टली स्टँडिंगमध्येच गॅस चार्जिंग करतो आहे. व्हिडिओ पाहत राहा पुढे. जसं की हे पहा, तुम्ही पाहू शकता स्टँडिंगमध्ये मी आता हे दिसतोय 55 PSI हा R134 गॅस भरलेला आहे. आता सिस्टम चालू करून दाखवतो आपल्याला. हे पहा, हळूहळू आता प्रेशर ड्रॉप होते. आता अंदाजे एक 5 ते 10 याच्यामध्ये प्रेशर होल्ड व्हायला पाहिजे. अंदाजे मी याप्रमाणेच काम करत असतो. तुम्ही पाहू शकताय. ॲक्च्युली काय आहे, जसं की आता पावसाळ्यामध्ये, जसं की थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तिन्ही वेळचं प्रेशर हे वेगवेगळं असतं. सरासरी माझा अंदाज हाच आहे की मी याप्रमाणेच काम करत असतो आहे. तुम्ही आता पाहू शकता, जसं की आता 10 PSI प्रेशर जवळपास आता येऊन थांबलेलं आहे. बघूया कूलिंगची कंडिशन काही 5 मिनटामध्ये पुढे. तर हे पहा, सरासरी आमचं गॅस चार्जिंगचं काम हे कंप्लीट झालेलं आहे. हा जुना कॉम्प्रेसर बॉडी शॉट होता तो बाजूला काढून टाकला आहे. आम्ही हा स्क्रॅपला आता घेऊन जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जसं की हा वर्लपूल कंपनीचा 300 लिटर डीप फ्रीझरसाठी लो प्रेशरचा कॉम्प्रेसर वापरला. या ठिकाणी कस्टमरने हाच मागवून घेतला होता. त्यांचं मित्राचं काही दुकान आहे कराडमध्ये, इथून RS रेफ्रिजरेशन म्हणून आहे, त्यांच्याकडून मागवून घेतलेलं आहे. ठीक आहे, काही अडचण नाही आहे. प्रॉपर तुम्ही पाहू शकता. प्रेशर दाखवायचं म्हटलं या ठिकाणी तर 10 PSI प्रेशर R134 गॅस रनिंग प्रेशरमध्ये दाखवते. आता नॉर्मल आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवायचं म्हटलं, हे बघा कॅपलरीच्या, जसं की आता 1/4 पाईप या ठिकाणी आईस इथून सुरुवात होत असते, प्रॉपर झालेली आहे. तर कूलिंग दाखवायचं म्हटलं तुम्हाला, तर कूलिंग पण दाखवतो आहे फ्रीजमध्ये. आता सुरुवात आहे, तुम्हाला दिसणार नाही असं. लाईनिंग या ठिकाणी दिसतंय थोड्याफार, कूलिंग व्हायला लागलेलं आहे. आणि कस्टमरला मी सांगितलं आहे की उद्या सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत फ्रीजमध्ये प्रॉपर आयसिंग झालं पाहिजे. जसं की 1 लिटर पाण्याची बॉटल भरून ठेवायची. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत त्याचं एकदम प्रॉपर हार्ड बर्फ जमायला पाहिजे. जमत असेल तर योग्य, नसेल तर आम्हाला कॉल करा, आम्ही प्रॉब्लेम सोल्युशन करून देणार. ठीक, काय अडचण नाही आहे. शक्यतो ती गरज पडणार नाही आहे सोडा. ते आमचं काम आहे कस्टमरला सांगण्याचं, त्याप्रमाणे काम प्रॉपर टेस्ट करून देण्याचं. ठीक आहे, असो. धन्यवाद.